आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांना आताच्या क्षणाची नंबर 1 आणि महत्त्वाची बातमी आणि खुश करणारी बातमी असणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे। अखेर आता पेपरला बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये कधी जमा होणार याबाबत शेतकरी बांधव अत्यंत संभ्रमामध्ये होते की नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची इथं जे त्यांना आतुरता होती त्यातच आतुरता संपलेली आहे। कारण की नमो शेतकरी योजना बंद होणार तर नाही अशा प्रकारे त्यांच्या मनात विचार देखील येत होते। कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः पेपरला बातमी यांनी दिलेली आहे नेमकं कधी जमा होणार आहे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता। बऱ्याच दिवसापासून अशा बातम्या सुरू होत्या की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार, उद्या येणार, या तारखेला येणार, परंतु शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये ही रक्कम आली नाही। आता मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या ठिकाणी सांगितलं आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार। तर बघा मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले, काय लिहिलेलं आहे बघा पेपरमध्ये काय लिहिलेलं आहे हे तुम्हाला महत्त्वाची बातमी मी सांगतो। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या दिवशी येणार तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आजची बातमी असणार आहे। कारण की पीएम किसान योजनेचा हप्ता त्यांच्या खात्यावर आला, पण नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार आहे थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जसे की नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपये जमा होणार आहे असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा सरकारने ही माहिती आता डायरेक्ट पेपरला दिली आहे। तर बघा बऱ्याच दिवसापासून काही अफवा आता सुटल्या होत्या, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका। कारण की अखेर अधिकृत तारीख आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। तर बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला येणार, किती वाजून किती मिनिटांनी येणार, कोणत्या दिवशी येणार, संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो। कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता येणार आणि हप्ता तुम्हाला 4000 रुपये मिळणार की 3000 मिळणार की नेमकं 6000 रुपये मिळणार की 2000 रुपये मिळणार, तर संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो मित्रांनो। आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी असणार आहे। नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षामध्ये वाट बघणारे शेतकरी मित्रांसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे। परंतु मित्रांनो चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर बघा नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच 2 मिनिटांपूर्वी एक महत्त्वाची बैठक घेऊन तातडीने निर्णय जारी केला आहे। आता लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या। राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सुद्धा माहिती दिली आहे। आता बघा त्या बैठकीमध्ये उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जसं की जे जुने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ते सुद्धा तिथे उपस्थित होते। त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, मुख्यमंत्र्यांनी हे डायरेक्ट ऑर्डर आता जसं की नुकतीच दत्ताभाऊ भरणे साहेबांकडे पोहोचवले। त्यामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांमध्ये बऱ्याचशी जसं की आनंदाची जसं की वातावरण निर्माण झालेलं आहे। या ठिकाणी टोटल 2000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे। राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांना आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्याचं सांगितलं आहे। तर मग या ठिकाणी त्यामुळे बघा मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी या संदर्भामध्ये ऑर्डर घेतलेली आहे। बघा पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा झाले। बघा आता या ठिकाणी शेतकरी बांधव बघा तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळाला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। बघा यामुळे शेतकरी बांधव या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या बऱ्याचशा दिवसापासून हप्त्याची वाट पाहत होते। त्यांना हप्ता बऱ्याचशा दिवसापासून मिळाला नव्हता। रक्कम मिळाल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अशी चर्चा सुरू होती की जसं की नमो शेतकरी योजना बंद तर पडली नाही, शेतकरी खूप नाराज झाले होते। तर यावर जसं की सुटका निघाला आहे आणि टोटल 2000 रुपये तुम्हाला मिळणार। बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग न झाल्यामुळे शेतकरी अत्यंत नाराज झाले होते। पण बघा मुख्यमंत्री साहेबांनी एक मोठी आणि आनंदाची बातमी इथे दिलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यासाठी मुहूर्त आता जारी झाला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो एक समस्या आहे, मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे हे पैसे सर्व जिल्ह्यामध्ये येणार नाही, फक्त हे काही जसे की ठराविक जिल्ह्यांमध्येच सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे। आता जसं की जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओला बंद करू नका, जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय आता जो हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार याची यादी सरकारच्या माध्यमातून आली आहे। आता शेतकरी बांधवांनो जाणून घ्या की राज्य सरकारने बघा एक मोठा योजनेचा निधी या ठिकाणी जमा करण्याचा निर्णय घेतला। नमो शेतकरी योजनेचा बघा सर्वांना मोठी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे।
कारण की बघा पैसे आज मिळणार उद्या मिळणार बऱ्याचशा बातम्या ह्या बऱ्याचशा दिवसापासून येत होत्या, परंतु शेतकरी मित्रांनो या तुम्हाला भरपूरशी आणि जे ठराविक जे तारीख असणार आहे ते तुम्हाला मिळाली नाही. कारण की याच जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जो 7वा हप्ता असणार आहे तो मिळणार आहे. महत्त्वाचे जिल्हे या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे. आपण पाहून घ्या बघा शेतकरी बांधवांना मागील 6 हप्ते मिळालेल्या PM किसान योजनेचा 20वा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा होणार आहे. PM किसान योजनेचे 2000 रुपये जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्याला आला होता. बघा आता त्याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता जमा होण्याचा मेसेज शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे इथे सांगितलेलं आहे आता ठराविक जिल्ह्यांमध्येच हा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की जिल्ह्यांच्या यादीशिवाय तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता येणार आणि कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये हप्ता येणार हे समजणार नाही. बघा जसं की इथं ऑर्डर सरकारने दिला आहे. आता बघा तुम्हाला काय चुका इथं करायचे नाही याची माहिती मी तुम्हाला सांगतो. शेतकरी बांधवांनो, जर तुमचं आधार कार्ड 2015 वर्षी जर अपडेट झालं असेल तर बघा 2025 सुरू आहे, म्हणजेच या वर्षी तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करावं लागणार आहे. तुमच्या बँक खात्याची रक्कम इथं जमा होणार असे म्हणजे जसं की स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे. तर बघा आधार कार्ड हे काही जसं की जणांचे नाव वेगळे आहे, बँक पासबुकवरती नाव वेगळे आहे आणि 15 ते 10 वर्षापासून त्यांनी आधार कार्ड अपडेट केलेलं नाही, तर तशा शेतकऱ्यांची इथं जसे की अशा प्रकारच्या चुका दुरुस्त करायच्या आहे. तुमचं आधार कार्डवरची जे नाव असेल तेच बँक पासबुकवर असायला पाहिजे, जन्मतारीख व्यवस्थित असायला पाहिजे आणि तुमचं आधार कार्ड अपडेट असायला पाहिजे, मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे. त्याच पद्धतीने बघा बँक खात्यावर त्या ठिकाणी 1970 असते. अशा चुका ज्या शेतकऱ्यांना झाल्या असेल तर त्यांना हा हप्ता मिळणार नाही, कारण की सरकारने अर्जाची छाननी सुरू केली आहे. सरकारच्या असे लक्षामध्ये आहे की बरेचसे शेतकरी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहे. आता सर्वात प्रथम इथं सरकारने या ठिकाणी सांगितलं आहे याच बँकेमध्ये हप्ता जमा होणार आहे. तर बघा सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये, ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतरण होणार आहे. तर बघा सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा होणार आहे. तर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला देखील सर्वात आधी इथं नमो शेतकरी योजनेचा पैसे जमा होणार आहे, जो 7वा हप्ता असणार आहे तो जमा होणार आहे. त्यानंतर बघा त्याचसोबत बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्ट पेमेंट बँक, कॅनरा बँक, HDFC बँक आणि ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, तर या सर्व बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतरण होणार आहे. या बँकेच्या जसं की व्यतिरिक्त जर तुमच्याकडे दुसरे बँकेचे खाते असेल तर तुम्हाला हप्ता कदाचित इथं मिळणार, परंतु तुम्हाला काही कालावधी लागू शकतो. फक्त आज या बँकेमध्ये जसं की 12 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतरण होणार आहे. कोणते 12 जिल्हे आहे ज्यामध्ये जसं की सरकार इथं पहिल्यांदा हप्ते टाकणार आहे. तर बघा मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. बघा रत्नागिरी, रायगड, अहमदनगर, शेतकरी बांधवांनो नांदेड, अकोला, वाशिम, त्याचबरोबर जसं की बुलढाणा, गडचिरोली, बीड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा, गडचिरोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, नागपूर, पुणे, तर या जसं की वर्धा, अमरावती, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये हे जसं की नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये येणार, 2 हप्ते एकत्र येणार. तर बघा तुम्हाला 3 नाही तर 4000 रुपये या 12 जिल्ह्यांमध्ये येणार आहे, कारण की मी तुम्हाला बँकांची यादी, जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे. तर यापैकी तुमच्या बँकेचं नाव या बँकांच्या यादीत होतं का, तुमच्या जिल्ह्यांचं नाव या जिल्ह्यांच्या यादीत होतं का, कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही आपल्या व्हिडिओला बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.